नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, ह्या अगोदर आपण वयवारी एज हा टॉपिक पूर्ण केलेला आहे। तर आता आपण एज वयवारी ह्या टॉपिक वरती एग्जाम मध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहात। तर प्रथम आपण पोलीस भरतीमध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते कंप्लीट करू। ह्या नंतरचा जो व्हिडिओ असेल तो TCS किंवा IBPS द्वारे जे सरळ सेवा भरतीमध्ये जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत तो व्हिडिओ बनवू आणि त्यानंतर MPSC द्वारे जे क्वेश्चन विचारलेले गेले आहेत ते त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये असेल। तर अशा रीतीने आपण ह्या टॉपिक वरती जेवढे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत प्रिव्हियस इयर ते कंप्लीट करणार आहात। तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीवरती जेवढे क्वेश्चन आले ते आपण कंप्लीट करूया। चला तर मित्रांनो सुरुवात करूया व्हिडिओला। यामध्ये प्रश्न पहिला काय म्हणतो, राम व सीता। आता हा प्रश्न पहिला हा कोणत्या पोलीस भरतीमध्ये विचारला, सातारा पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये विचारलेला आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला, राम व सीता यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे। राम आणि सीता यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे। तर त्यानंतर काय म्हटलेलं आहे सीताचे वय 30 वर्ष असेल तर रामचे वय किती। मित्रांनो काय म्हटलेलं आहे, आज राम आणि सीता यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 7:5 आहे। तर आजचं वय दिलेलं आहे, कोणाचं, सीताचं दिलेलं आहे, किती वर्ष वय आहे, 30 वर्ष आहे। तर ह्या गुणोत्तराची किती पट आहे, 6 पट। किती, ह्या गुणोत्तराची 6 पट केल्यावरती आपल्याला सीताचं वय मिळते। तर रामच्या गुणोत्तराची किती पट करायची, आपल्याला 6 पट करायचं आहे। तर आपल्याला रामचं वय मिळते 42. बघा मित्रांनो, कळालं नाही कळालं बघा, हे जे गुणोत्तर आहे ह्या गुणोत्तराला कोणत्यातरी संख्येने गुणल्यावरती त्याचं वय मिळते। तर आता कोणत्या संख्येने गुणायचं, ह्या दोघांच्याही गुणोत्तर म्हणजे काय असते, समान असते, सारखं असते। तर ह्या गुणोत्तराला कोणत्या संख्येने गुणायचं हे काढण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, इथं म्हणजे हे सीताचं गुणोत्तर किती आहे, 5 आहे। 5 आहे म्हणजे त्याचं वय किती आहे, 30 वर्ष आहे। तर ह्या 5च्या किती पट आहे, तर 6 पट आहे। तर आपल्याला याची पण काय करावं लागेल, 6 पट करावं लागेल, तेव्हा आपल्याला रामचं वय मिळते। तर आपल्याला काय विचारलं होतं, तर रामचं वय किती आहे, तर रामचं वय किती आहे, 42। बघा मित्रांनो, प्रश्न दुसरा, आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 5:3 असून त्यांच्या वयाची बेरीज 72 आहे। तर आईचे आजीचे वय किती। बघा मित्रांनो, ह्या प्रकारचे आपण गणित आहे की नाही आपल्या वयवारी ह्या टॉपिक मध्ये जे बेसिक घेतलेले आहे त्यामधील व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये घेतलेले आहे। तर असेच क्वेश्चन सोडायचे आपल्याला। हा क्वेश्चन धुळे जिल्हा पोलीस आयुक्तालय शिपाई 2023 मध्ये विचारलेला आहे। तर काय, आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे आणि यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे आपल्याला 72। बघा मित्रांनो, या अगोदर आपण सांगितलं होतं की गुणोत्तर म्हणजे एक अशी संख्या आहे ज्याला एका विशिष्ट संख्येने गुणल्यावरती काय ते त्यांचं वय आपल्याला मिळत असते। तर मग ही संख्या कोणती आहे आपल्याला माहिती आहे का, नाही, मग x गृहीत धरला। मग ह्या दोघांची बेरीज केल्यावरती यांचं वय येते किती, 72 येते। आपण हे दोन प्रकारे बघू। बघा, ह्या दोघांची बेरीज करा, 5x + 3x बरोबर किती येणार, या दोघांची बेरीज केल्यावरती 72 येते। तर हे समीकरण सोडून घ्या, म्हणजे आपल्याला डायरेक्ट पण काढता येते, पण आपण प्रथम काय करू, समीकरणाच्या याच्याने बघू। मग ह्या दोघांची बेरीज केलं तर 5x आणि 3x किती झाले, 8x बरोबर 72। x बरोबर हे जे गुणाकार आहे हे बरोबरच्या पलीकडे जाऊन काय होते, भागाकारामध्ये येते। 8 × 72 म्हणजे x बरोबर किंमत काय आहे, 9। x बरोबर किंमत काय आहे, 9। तर आपल्याला विचारलं काय, कोणाचे वय काढायला सांगितलं, आईचं वय काढायला सांगितलं। मग काय करावं लागेल, हे जे 5 आहे आणि हे x ची जी x आहे, x ची किंमत काय निघाली 9, या दोघांचा गुणाकार करा, 5 × 45 म्हणजे आईचं वय किती आहे, 45 आहे। हे एक प्रकार आहे मित्रांनो। आता दुसरा प्रकार काढायचा असेल आपल्याला, इथं आपण x गृहीत धरलेला आहे, x न गृहीत धरता देखील काढता येते। आई इथे मुलगी विचारलाय, एवढंच फरक आहे, दुसरं काय नाही। मुलगा विचारून द्या, मुलगी विचारते, आपल्याला करण्याची पद्धत तीच आहे। यांच्या वयाचे गुणोत्तर काय, 5:3 आहे, 5:3 आहे आणि यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे आपल्याला 72। यांच्या वयाची बेरीज काय दिलेली आहे, 72। मग आपल्याला करायचं काय, वयाची बेरीज दिलेली आहे तर गुणोत्तराची देखील काय करा, बेरीज करा। गुणोत्तराची पण काय करा, बेरीज करा, बरोबर किती आले, 72। ह्या दोघांचं किती झालेलं आहे, बेरीज 8 आहे। 8 म्हणजेच किती आहे, 72 आहे। 8 म्हणजेच किती आहे, गुणोत्तरामध्ये 8 आहे तर त्याचं वय किती आहे, 72। म्हणजे 8 ची किती पट आहे, 9 पट आहे। 8 ची 9 पट आहे। तर मग यांच्या प्रत्येकाच्या वयाची काय करा, 9 पट करा, म्हणजे त्यांचं वय मिळते। तर आईचं वय विचारलं तर याची 9 पट केलं तर किती आलं, 45। अशा प्रकारे आपल्याला हा गणित सोडवा। लक्ष द्या मित्रांनो, आता बघणार आहोत आपण प्रश्न तिसरा, रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे। रमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय आहे, 4:5 आहे। आणि याच्यानंतर 6 वर्षानंतर काय म्हटलेलं आहे बघा, आणि 6 वर्षांनी 6:7 होईल तर रमेशचे आजचे वय काढा म्हटले। बघा मित्रांनो, आता आपण गणित बघू। रमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 दिलेले आहे आणि 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होणार आहे। तर आपल्याला रमेशचं कोणाचं विचारलेलं आहे, रमेशचे आजचे वय काढायला सांगितलेलं आहे।
बघा असं जेव्हा गणित असेल म्हणजे आजचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि 6 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे, वय काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांमधला फरक बघा. आता ह्या दोघांमधला फरक बघता म्हणजे काय बघता आपण, याचं आजचं गुणोत्तर काय होतं 4 आणि 6 वर्षानंतर गुणोत्तर किती झालं 6. मग इथून इथपर्यंत जे गुणोत्तर आहे वाढलेलं किती आहे 2च आहे. तर मित्रांनो आता इथे लक्षात घ्यायचं आहे, आता रमेशच्या वयाच्या गुणोत्तरामध्ये आजच्या आणि 6 वर्षाच्या मध्ये किती आहे 2चा फरक आहे. तर सुरेशच्या आजच्या आणि 6 वर्षानंतरचं जे गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये पण 2चा फरक असावा लागतो, कारण इथून इथपर्यंत येण्यासाठी रमेशने जेवढा अंतर हे केलेलं आहे म्हणजे जेवढा कालावधी कापलेला आहे तेवढाच काय सुरेशने पण कापलेला आहे, याच्यामध्ये पण 2चा फरक येतो. 2चा फरक येत नसेल तर काय करायचं आपण, हे जेव्हा उदाहरण येईल तेव्हा सांगू, किंवा आपलं जे बेसिक झालेलं आहे लेक्चर त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. तर 2चा फरक आहे. आता हा 2चा फरक म्हणजे दोन्ही पण 7 आहे. 2चा फरक म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी किती 2 अधिक म्हणजे इथून 7 5 वरून 7 वर आले म्हणजे 2 काय आले आहे त्यातला फरक आला आहे. हा 2चा फरक म्हणजे काय, ह्या आजपासून आणि 6 वर्षानंतर त्याचा कालावधीमध्ये फरक किती आहे 6 आहे. बघा मित्रांनो 5 वरून 7 वर गुणोत्तर वाढण्यासाठी 2चा फरक आलेला आहे. तर आजपासून 6 वर्षानंतर जेवढा कालावधी आहे तो कितीचा आहे 6 वर्षाचा आहे. तर ह्या 2च्या किती पट आहे 3 पट आहे. किती 2च्या 3 पट आहे. गुणोत्तराच्या फरकाचे 3 पट केलं तर आपल्याला त्याच्यामधला वयाचा अंतर मिळतो, म्हणजे कालावधीचा अंतर मिळतो. तर त्यांचं आजचं वय काढायचं असेल तर त्याची देखील काय करा 3 पट करा. तर किती येईल याचं वय 12 वर्ष. आजचं वय काढलंय. आपल्याला 6 वर्षानंतरचं विचारलं तर काय करणार, याची देखील 3 पट करा 18 वर्ष. काय मित्रांनो मग रमेशचं वय काय आहे, रमेशचं आजचं वय किती आहे 12 वर्ष आहे. त्या प्रकारे आपल्याला काढता येईल. लक्ष द्या मित्रांनो, आता आपण प्रश्न 14 बघणार आहात. तर प्रश्न 14 काय म्हणतोय, 3 भावाच्या आजच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2:3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती म्हटले. बघा मित्रांनो आपल्याला काय दिलेले आहे 10 वर्षापूर्वीचे यांचं गुणोत्तर दिलेले आहे आणि आजची या वयाची बेरीज दिलेली आहे. वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज किती आहे 42 आहे. तर आपल्याला गुणोत्तर केव्हाचं दिले 10 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे. तर आपल्याला आजचं वय काढायचं असेल तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल, यांचं 10 वर्षापूर्वी वय किती होतं. इथे 10 आजचं वय दिलेलं आहे पण ह्या तिघांची बेरीज आहे, आपल्याला ह्यांचं एकाचं वय किती आहे ते माहित नाही. तर आपल्याला ह्या गुणोत्तरामध्ये म्हणजे गुणोत्तर केव्हाचं दिलंय तेव्हाचं वय घेऊन तिथं आपल्याला वय काढावं लागेल. त्यानंतर आपल्याला आजचं वय काढता येते. कारण मित्रांनो बघा यांचं आजचं वय 42 वर्ष असेल, आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष वय असेल तर 10 वर्षापूर्वी काय असेल हे काढावं लागेल अगोदर. 10 वर्षाखाली यांच्या वयांची बेरीज किती असेल हे काढू. बघा मित्रांनो 10 वर्षापूर्वी यांचे एखादं वय असेल म्हणजे काहीतरी वय आहे, तर आज म्हणजे 10 वर्षापूर्वी होतं तर आज यांचं वय वाढण्यासाठी 1 नंबरचा जो भाऊ आहे, जो छोटा भाऊ आहे त्याचे किती वर्ष वय वाढलेलं आहे याच्यामध्ये ऍड झालेले आहे 10 वर्ष. 2 नंबरचा जो भाऊ आहे याचे देखील काय 10 वर्ष याच्यात ऍड झालेले आहे आणि 3 नंबरच्या भावाचं देखील 10 वर्ष याच्यामध्ये ऍड झालेले आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी जे वय होतं ते आजपर्यंत येण्यासाठी कितीची वाढ झालेली आहे, हे 30 वर्ष वाढलेले आहे. किती 30 वर्ष वाढलेले आहे. म्हणजे हे 30 वर्ष तर मायनस केलं तर आपल्याला काय मिळते 10 वर्षापूर्वीचं वय मिळते. काय मिळते 10 वर्षापूर्वीचं वय. 10 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर याच्यातून 30 मायनस केलं तर किती 12. म्हणजे 10 वर्षापूर्वी यांच्या वयाची बेरीज किती होती 12 वर्ष होती. किती होती 12 वर्ष. तर आपल्याला 10 वर्षापूर्वी यांचं गुणोत्तर दिलेले आहे, यांच्या वयाची बेरीज आपण काढलेली आहे. तर एका म्हणजे प्रत्येकाचं वय काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, यांच्या गुणोत्तरांची देखील काय करा बेरीज करा. गुणोत्तरांची बेरीज करा 3 आणि 2 5 5 आणि 1 6. तर हे 6 म्हणजे किती आहे 12 आहे. 6चे 2 पट केल्यावर आपल्याला त्यांचं वय मिळते, वयांची बेरीज मिळते. म्हणजे आता काय करायचं आपल्याला प्रत्येकाच्या वयाचं जे गुणोत्तर दिलेलं आहे त्याची दुप्पट करा. तर काय विचारलं सर्वात छोटा भाऊ कोणता आहे, ज्यांचं गुणोत्तर लहान कमी आहे तो सर्वात छोटा भाऊ असणार आहे. त्याच्या वयाची काय करा दुप्पट केलं 2 वर्ष. म्हणजे 10 वर्षापूर्वी याचं वय किती होतं छोट्या भावाचं 2 वर्ष होतं. तर आज किती असणार आहे, आज म्हणजे 10 वर्षानंतर. तर याच्यामध्ये काय मिळालं 10 मिळवलं तर आज छोट्या भावाचं वय किती असेल 12 वर्ष असेल. असं आपल्याला काढता येईल. प्रश्न 5 काय म्हणतो, भाऊ आणि बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. दोघांच्या वयाची बेरीज 66 वर्ष आहे. तर बहीण भावापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे. यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे 4:7 दिलेलं आहे. भावाचं वयाचं जे गुणोत्तर आहे 4 आणि बहिणीचं 7 आहे. तर यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे आपल्याला, वयाची काय दिलेली आहे बेरीज. मग वयाची बेरीज दिलेली असेल तर आपण काय करतो गुणोत्तराची देखील काय करतो बेरीज करतो. गुणोत्तराची बेरीज किती आहे 11. म्हणजे एकूण भागापैकी 11 भाग ह्या दोघांच्या वयाची बेरीज असेल तर हे 11 भाग म्हणजे किती 66 वर्ष आहे. तर ह्या 11 भागाचे किती पट आहे, किती पट आहे 6 पट आहे. बघा मित्रांनो आपण काय केलं, यांच्या वयाच्या गुणोत्तर दिलेले आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. तर ह्या गुणोत्तराची देखील बेरीज केलेली आहे आपण. या गुणोत्तराची बेरीज किती आहे 11 आलेली आहे. हे 11 गुणोत्तर किती आहे 11 आहे. तर यांचं वय किती दिलेलं आहे 66. म्हणजे 11 गुणोत्तर म्हणजे 66 वय आहे. तर ह्या 11चे किती पट आहे 6 पट आहे. तर
11ची 6 पट केल्यावर आपल्याला त्यांच्या वयाची बेरीज मिळाली, तर ह्या प्रत्येकाचं म्हणजे कोणाचं वय काढायचं असेल त्याच्या प्रत्येकाची 6 पट करा म्हणजे आपल्याला त्याचं वय मिळते. तर आपल्याला वय विचारलेलं नाही, यांच्या दोघांच्या वयामधला फरक विचारलेला आहे. तर गुणोत्तरामधला फरक काढा. गुणोत्तरामधला फरक काढलं तर काय ते 3. ह्या 3ची किती करा, याच्या मधला फरक वय काढायचं असेल, फरकाचं वय काढायचं असेल तर याची देखील काय करा 6 पट करा. 3 × 18. म्हणून बहीण ही मोठं कोण आहे याच्यामध्ये, ज्याचं गुणोत्तर मोठं तो व्यक्ती मोठा असणार आहे. तर बहीण मोठी आहे तर किती वर्ष किती गुणोत्तराने मोठी आहे, 3 ने. किती ने 3 ने. तर ही 3 म्हणजेच किती आहे, 18 वर्ष आहे. 3 म्हणजेच किती आहे, 18 वर्ष आहे. म्हणजे बहीण ही भावापेक्षा किती वर्षात मोठी आहे, 18 वर्षांनी मोठी. प्रश्न 6 काय म्हणतो, 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 3 पट होते. काय म्हणणार मित्रांनो, 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. म्हणजे मुलाचं वय 1 असेल तर वडिलांचं वय किती 3 होतं, म्हणजे ह्याची 3 पट होते. इतकं बघितलं. नंतर काय म्हणले, 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल. 10 वर्षानंतर बघा मित्रांनो, 10 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. पण 10 वर्षानंतर म्हणले म्हणजे या 10 वर्षापासून म्हटलेलं नाही आपल्याला, आजपासून 10 वर्षानंतर. याचा अर्थ काय होते, आजपासून 10 वर्षानंतर. आणि 10 वर्षापूर्वी म्हणजे आजपासून 10 वर्षापूर्वी. हा जो मधला जो भाग आहे आजच्या तुलनेमध्ये 10 वर्षापूर्वी आणि आजच्या तुलनेमध्ये 10 वर्षानंतर हे मान हे आहे. तर मित्रांनो काय म्हणले, 10 वर्षानंतर वडिलांचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणले. म्हणजे मुलाचं वय 1 असेल तर मुलाचं वय 1 असेल तर वडिलांचं वय किती असणार आहे, 2. इथपर्यंत कळलं मित्रांनो. आपण काय केलंय, 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आणि 10 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे ते मांडले. तर आपल्याला काय म्हटलं, त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काढा म्हटलेलं आहे. आजच्या वयाचं गुणोत्तर आपण केव्हा काढू शकतो, त्यांचं आजचं वय आपल्याला माहित असेल तर आपण त्यांचं गुणोत्तर काढू शकतो. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतरचं वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण गुणोत्तरानुसार आपण काय करू, गणित सोडून घेऊ. बघा मित्रांनो, वडील आजपासून 10 वर्षानंतर म्हणजे 10 वर्षापूर्वीपासून 10 वर्षानंतरचा जो कालावधी आहे तो किती अंतर पार केलेला आहे त्यांनी, 20 वर्षाचा. म्हणजे 10 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत 10 वर्षे आणि आजपासून 10 वर्षानंतर म्हणजे टोटल कालावधी किती झाला, 20 वर्षे. किती, 20 वर्षे कालावधी त्यांनी कंप्लीट केलेला आहे. तेवढाच कालावधी मुलांनी देखील पार केलेला आहे. तेवढाच कालावधी काय मुलांनी देखील पार केलेला आहे. कारण मित्रांनो, मग ह्यांच्या जो गुणोत्तरामधला फरक आहे त्या दोघांचा सारखा असला पाहिजे, कारण त्यांचा जो कालावधी आहे तो सारखा आहे. तर फरक सारखा असला पाहिजे. बघा 1 आणि 1 यांच्यामधला जो फरक आहे 0चा आहे आणि 3 आणि 2 यांच्यामधला जो फरक आहे 1चा आहे. तो हा जो फरक आहे तो सारखा झाला पाहिजे. हा फरक सारखा करण्यासाठी काय करावं लागेल, ह्या दोघांचं जे गुणोत्तर आहे याच्यामधला फरक घ्या आणि हे दोघांचं जे गुणोत्तर आहे यांच्यामधला फरक घ्या आणि ह्या प्रकारे ह्या गुणोत्तराला गुणा आणि ह्या प्रकारे या गुणोत्तराला गुणा. मग आपल्याला काय मिळेल, नवीन गुणोत्तर मिळेल. मग बघा 1 ने 3 ला गुणलं 3 × 3, 1 ने 1 ला गुणलं 1 × 1. आता ह्या 2 ने ह्या गुणोत्तराला गुणा, 2 × 4, 2 × 2 हे आपल्याला नवीन गुणोत्तर मिळाले. तर जुनं गुणोत्तर आपण काय करू, कॅन्सल. तर ह्या गुणोत्तरानुसार आपल्याला गणित सोडवता येते. बघा आता बघा, इथून इथपर्यंत येण्यासाठी ह्याला जो कालावधी लागलेला आहे तो किती, 20 वर्षाचा आहे. तर याच्यामधला गुणोत्तरामधला अंतर देखील किती असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. ह्या दोघांमधला अंतर 1चा आहे आणि ह्या दोघांमधला अंतर 1चा आहे. आता हा अंतर 1चा आहे गुणोत्तरामधला, हा 1चा अंतर म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागलेला आहे त्याच्यामध्ये अंतर किती आहे, 20चा आहे. म्हणजे 1च्या किती पट आहे, 20 पट आहे. तर आपल्याला 10 वर्षापूर्वीचं किंवा 10 वर्षानंतरचं वय काढता येते. बघा आता 10 वर्षानंतरचं काढायचं असेल तर याची देखील काय करा, 20 पट करा. आपण याच्या फरकाची 20 पट केल्यावरती आपल्याला तो कालावधी मिळालेला आहे. तर याच्या गुणोत्तराची देखील काय करा, 20 पट करा. 20 × 80 आणि याची देखील 20 पट करा. 20 × 2 = 40. मग आपल्याला 10 वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे आणि आजच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे. काय, आजच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे. तर आजचं वय काय काढणार तुम्ही, यापेक्षा म्हणजे 10 वर्षानंतरचं काढलंय तर आज किती असेल, याचं 70 वर्ष वय असेल आणि मुलाचं देखील काय आज 40 आहे तर त्याचं किती असेल, 30 वर्ष वय असेल. किती, 30 वर्ष हे यांचं वय झालेलं आहे. तर आपल्याला गुणोत्तर काढायचं असेल तर याला काय करायला पाहिजे, त्याचं संक्षिप्त रूप केलं पाहिजे. तर संक्षिप्त रूप करण्यासाठी काय 10 कटवलं तर आले किती, 7 × 3. आता कटवता येते का, नाही. हे काय याचं गुणोत्तर आहे. म्हणजे यांचं आजचं गुणोत्तर किती आहे, 7 × 3 आहे. प्रश्न 7वा, श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5 × 6 आहे. तर त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्ष आहे. तर हरीचे वय किती. श्याम आणि हरी यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे किती, 5 × 6 दिलेलं आहे आणि यांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे 55. तर आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे, हरीचं वय काढायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. तर गुणोत्तराची देखील काय करा, बेरीज करा. गुणोत्तराची पण बेरीज करा. या गुणोत्तराची बेरीज 11 वर्ष 11 आहे. हे 11 म्हणजेच यांचं वय किती आहे,
55 आहे. हे 11 गुणोत्तर म्हणजेच वय किती आहे 55 आहे. तर ह्या 11चे किती पट आहे 5 पट आहे. ह्या 11चे 5 पट आहे. तर मग यांच्या वयाच्या गुणोत्तराला देखील काय करा 5 ने गुणा म्हणजे यांचे वय मिळतात. आपल्याला विचारलं काय हरीचं वय विचारलेलं आहे. हरीचं वय गुणोत्तर 6 आहे तर याचे 5 पट केलं तर 30 वर्ष होते. हरीचं वय किती आहे 30 वर्ष आहे. प्रश्न 8वा आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आई मुलीपेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर वडिलांचे आजचे वय काय म्हटले. बघा मित्रांनो आईचं आजचं वय वडिलांचं आजचं आणि मुलाचं आजचा वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर आपल्याला वडिलांचं वय काढायचं आहे. पण त्यामध्ये सांगितलंय काय आपल्याला आई ही मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. बघा मित्रांनो आई किंवा एक भाऊ बहिणीच्या इतक्या वर्षांनी मोठा आहे लहान आहे म्हटलं तर ह्या दोघांच्या वयामधला तो काय असतो फरक असतो. तर आई मुलीपेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे म्हणजे काय त्याच्या दोघांमधल्या वयामधला फरक आहे. तर दोघांच्या वयामधला फरक काढायचा असेल तर ह्यांच्या गुणोत्तरामधला देखील काय फरक घ्या. आई आणि मुलगा यांच्या वयाच्या गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे 3चा फरक आहे. हा 3चा फरक म्हणजेच 21 वर्ष फरक आहे. हा 3चा फरक म्हणजेच 21 वर्ष फरक आहे. या 3च्या किती पट केल्यावरती 21 वर्ष येते तर 7 पट केल्यावरती 3च्या 7 पट केल्यावर 21 वर्ष येते. तर आपल्याला वडिलांचं आजचं वय विचारलंय तर वडिलांच्या आजच्या वयाची देखील काय करा 7 पट करा म्हणजे आपल्याला वडिलांचं वय मिळते. तर वडिलांचं आजचं वय किती असणार आहे 35 वर्ष असेल. प्रश्न 9 काय म्हणतो बघा 5 वर्षापूर्वी योगेश व आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. आज योगेशचे वय 21 वर्ष असल्यास आणखी 3 वर्षानंतर आनंदचे वय किती होणार. योगेशचं आजचं वय 21 वर्ष आहे आणि 5 वर्षापूर्वी यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे 4:5 दिलेलं आहे. बघा मित्रांनो काय आहे योगेश आणि आनंद यांचं 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 4:5 आहे. तर योगेशचं आजचं वय 21 वर्ष आहे. तर आणखी 3 वर्षानंतर आपल्याला आनंदचं वय काढायचं आहे. काय करायचं आनंदचं वय. तर मित्रांनो आपल्याला 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे तर आजचं वय दिले तर आपण 5 वर्षापूर्वीचं वय काढू शकतो कोणाचं योगेशचं. मग 5 वर्षापूर्वी याचं वय काय असेल 21 आहे. तर 5 वर्षापूर्वी याचं वय किती असेल 21 मधून 5 गेले तर किती 16 वर्ष असेल. हे 16 वर्ष म्हणजेच 4 या 4 गुणोत्तर म्हणजे 16 वर्ष आहे. तर ह्या 4चे किती पट आहे 4 पट आहे 4 × 16. तर आनंदचं आपल्याला आजचं वय काढता येते. आनंदचं गुणोत्तर किती आहे 5 वर्षापूर्वीचं. तर 5 वर्षापूर्वीचं वय काढता येते आपल्याला. याचे 4 पट केल्यावरती 16 वर्ष म्हणजे याचं वय मिळाले योगेशचं. याचं देखील 4 पट केल्यावरती आपल्याला आनंदचं 5 वर्षापूर्वीचं वय मिळते. 5 वर्षापूर्वी याचं वय किती होतं 20 वर्ष होतं. तर आज किती असणार आहे आज किती असणार आहे 5 वर्षापूर्वी होतं तर याच्यामध्ये काय करावं लागेल त्या 20 मध्ये 5 ऍड केलं तर आज याचं 25 वर्ष वय असेल. पण आपल्याला आजचं वय विचारलं का नाही तर आजपासून 3 वर्षानंतर आणखी 3 वर्षानंतर म्हणलेलं आहे. तर याच्यामध्ये 3 वर्ष ऍड केलं तर किती 28 वर्ष वय असेल. आनंदचं किती वय असेल 28 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला गणित करायचे मित्रांनो. हे क्वेश्चन पहिले विचारलेले आहेत. प्रश्न 10 काय म्हणतो बघा प्रश्न 10 काय म्हणतो सुरेशचे वय त्याच्या वडिलांच्या वयाहून अर्धे आहे. सुरेशचे वय त्याच्या वडिलांच्या वयाहून अर्धे आहे. 20 वर्षानंतर त्याच्या वडिलांचे वय त्याच्या वयाहून 1.5 पट होईल तर त्या वडिलांचे सध्याचे वय त्याच्या वडिलांचे सध्याचे वय काढायचे आहे. बघा मित्रांनो आज सुरेशचे वय आणि वडिलांच्या वयाच्या अर्धे आहे म्हणजे निम्मे आहे म्हणाले. म्हणजे वडिलांचं वय 2 असेल तर याचं वय किती असेल 1 असेल. काय मित्रांनो निम्मे म्हणजे यापेक्षा अर्धा. तर 20 वर्षानंतर विचार आपल्याला सांगितलं 20 वर्षानंतर सुरेशचं वय जेवढं आहे त्याच्या वयाच्या 1.5 पट वय कोणाचं असेल नाही त्याच्या वडिलांचं असेल. बघा सुरेशच्या वयाच्या 1.5 पट म्हणलेलं आहे. सुरेशच्या वयाच्या 1.5 पट म्हणलेलं आहे. चाचीचे पट कोणाच्या आलेले आहे वयाच्या सुरेशच्या वयाशी लागलेलं आहे. म्हणजे सुरेशचे वय 1 असेल तर 1.5 पट कोणाचा असेल वडिलांचा असेल. मग आपण 1.5 कसं लिहितो 1.2/3 सॉरी बघा आता आपल्याला काय म्हटलं आहे सुरेशच्या वयाची म्हणजे तुलना कोणाच्या वयाशी केलेली आहे सुरेशच्या वयाची मग याच्या अगोदर आपण बेसिक मध्ये बघितलं होतं ज्याच्या वयाशी किंवा वयाच्या असं जेव्हा तुलना केलेली असते तेव्हा आपण जी छेदामधली जी संख्या आहे ती कोणाची असते त्या व्यक्तीची असते. म्हणजे मूळ जी आहे तुलना केलेली ती छेदामध्ये असते. सुरेशच्या वयाच्या 1.5 पट म्हणलेला आहे. 1.5 कसं लिहितो आपण 1.2 लिहितो. मग ह्या 1.5चं आपण काय हे पूर्णांक अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे तर आपण काय करू अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर या दोघांचा गुणाकार आणि तो अधिक प्लस 1 छेदामध्ये जे 2 आहे जशाला तसं. मग काय होते याचं 3/2 होते. मग छेदामध्ये जे अंक आहे ते कोणाचं ह्याचं ज्याच्याशी तुलना केलेली आहे. तर तुलना कोणाची केलेली आहे सुरेशच्या वयाशी केलेली आहे. तर छेदामधली संख्या त्याची आणि हे त्याच्या वयाचं त्याच्या वडिलांचं गुणोत्तर आहे. कळलं मित्रांनो. आता आपण 1.5 पट घेतलं याची 1.5 पट होते बघा याची दुप्पट काय होते 4 होते. तर याची 1.5 पट म्हणलं तर 1 पट म्हणलं तर 2 झाले आणि त्याच्या अर्धी केलं तर 1.5 पट झाले. इतकं आपल्याला कळलं. फक्त इथे 1.5 पट समीकरण हे करण्यासाठी तुम्हाला तेवढं करून दाखवलं बाकी काहीच नाही. बघा मित्रांनो आजपासून 20 वर्ष लागलेले आहे. तर गुणोत्तरामधला देखील अंतर आता वडिलांचं वय 20 वर्षानंतरच आपल्याला वय
गुणोत्तर दिलेलं आहे आणि सुरेशचं पण 20 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग ह्या गुणोत्तरामध्ये फरक काय असला पाहिजे? सारखा असला पाहिजे, कारण इथून इथपर्यंत वडिलांचं जे कालावधी इथून इथपर्यंत वडिलांच्या वयाने जेवढा कालावधी पार केलेला आहे तो किती आहे? 20 आहे आणि यांचे पण 20 आहे. तर ह्या गुणोत्तरामधला फरक घेतला तर एक आला, एक म्हणजेच किती आहे? 20 आहे, तर एक किती पट आहे? 20 पट आहे. तर आपल्याला विचारलंय काय? वडिलांचं सध्याचं वय विचारलंय, तर त्यांच्या वयावर तर त्याच्या वडिलांचे सध्याचे वय काढा म्हणलेलं आहे. त्याच्या वडिलांचं सध्याचे वय काढायचं असेल तर सध्याचं वय किती आहे? म्हणजे सध्या म्हणजे आजचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 2. त्या 2 ची 20 पट करा. किती आले आहे? 40. किती आले आहे? वडिलांचं सध्याचं वय किती आहे? 40 वर्ष आहे. तर मुलाचं विचारलेलं असेल तर याची देखील 20 पट करा, तर 20 वर्षे. आणि म्हटलं होतं काय? याच्या निम्म आहे, बरोबर आहे का? निम्म. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आहे की नाही जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरची ही सिरीज आहे, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर घेऊ, त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन विचारले होते वैवाहिक टॉपिक वरती ते पूर्ण करणार आहात. आणि या व्हिडिओमध्ये आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये उरलेले क्वेश्चन बघू. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा.